आखाती युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं नागपूरमध्ये गो गॅसच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा हा पूर्णतः ठप्प झालाय आणि याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये देखील कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा असून आपण बघू शकतो की कमर्शियल एलपीजी गॅसच्या सिलेंडरचे जे वाहन आहे ते कशा प्रकारे आपल्या कंपन्यांच्या पार्किंगमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळत आहे। गो गॅसच्या या गाड्यांमध्ये एलपीजीचं जे कमर्शियल सिलेंडर आहे ते ठेवल्याचं पाहायला मिळतं। मात्र हे सर्व सिलेंडर खाली आहे। यांच्या अशा अनेक गाड्या या पार्किंगमध्ये उभ्या आहे, ज्या संपूर्ण खाली सिलेंडरला घेऊन इथे उभ्या आहे। त्यामुळे निश्चितच मोठा परिणाम जी विशेष करून हॉटेल व्यावसायिक आहे त्यांच्यावर याचा पाहायला मिळत आहे, कारण की मोठ्या संख्येने नागपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक हे गो गॅसचे कमर्शियल एलपीजी सिलेंडर वापरतात। मात्र सध्या गो गॅसचा देखील तो वितरण पुरवठा आहे किंवा जी साखळी आहे ती पूर्णतः खंडित झालेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। केंद्र सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून सध्या ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। मात्र त्यांचे प्रयत्न देखील काही अंशी अपयशी ठरताना पाहायला मिळत आहे, कारण की जी गरज आहे त्या गरजेच्या 50% सध्या मार्केटमध्ये कमर्शियल एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहे आणि विशेष करून ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या तर पूर्णतः ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचे वाहनं कशा प्रकारे इथे उभे आहे ते देखील पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आखाती युद्धाचे जे वेगवेगळे परिणाम सध्या आपल्या भारत देशावर पाहायला मिळतात, त्यामध्ये सर्वाधिक परिणाम हा कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या पुरवठा साखळीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया।